हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या या ओसीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये जे काही प्रिन्सिपल्स बघितलो त्याचे पुढचे प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे आहेत. जसं की आपण आपल्या या 6th नंबरच्या प्रिन्सिपल पासून स्टार्ट करणार आहोत. ओके, चला स्टार्ट करूया आपण. अगोदरचं सगळं आय होप तुम्हाला लक्षात असेल, तुम्ही विसरला नसाल. जर तुम्हाला आता हा नवीन व्हिडिओ बघत असाल तर याच्या अगोदरचे सगळे व्हिडिओज बघून घेतला असाल किंवा पाहिला असाल. ओके, चला चेक करा काय आहे आपलं प्रिन्सिपल. प्रिन्सिपल ऑफ सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट. आता याचं मराठीमध्ये मीनिंग मी तुम्हाला सांगते. मराठीमध्ये म्हणतात की सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्व. जे आपलं पर्सनल इंटरेस्ट असतं ते नंतर बघायचं. फर्स्ट प्रेफर कशाला करायचं? ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट, आपल्या बिझनेसचं इंटरेस्ट, व्यवसायाचं हित ते आपल्याला पाहावं लागतं. आता इथे या ठिकाणी हेनरी फ्युएल किंवा हे प्रिन्सिपल काय म्हणतं ते चेक करू आपण. बघा या ठिकाणी, अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल द इंटरेस्ट ऑफ अन इंडिव्हिज्युअल मस्ट बी गिवन less important than interest of the organization. जे आपलं पर्सनल इंटरेस्ट राहतं, वैयक्तिक स्वार्थ राहतं, किंवा स्वार्थ म्हणण्यापेक्षा जे वैयक्तिक गोष्टी आपण करतो ते बाजूला ठेवून आपल्या बिझनेसचं बघणं, बिझनेसकडे बघणं, आपल्या व्यवसायाचा विचार करणं, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. while taking decision in the organization, the manager should always consider the interest of the whole group. काय म्हटलेलं आहे? Of the whole group rather than the interest of a single employee. आता हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. पहिलं लाईन समजलं का? हा पहिला जो आपण बोललो याच्याबद्दल ते समजलं. त्या ठिकाणी काय सांगितलं होतं? तुमचं जे पर्सनल इंटरेस्ट आहे त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही आपल्या बिझनेसच्या किंवा ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट कडे लक्ष द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगताय, म्हणजे त्याच्यानंतर म्हणजेच काय, इथून या लाईन पर्यंत काय सांगताय तर आपल्या व्यवसायामध्ये जे मॅनेजर असतात, मॅनेजरने सुद्धा एका एम्प्लॉई बद्दल विचार न करता आपल्या बिझनेसमध्ये जेवढेही वर्कर्स आहेत, सबऑर्डिनेट्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, त्या सगळ्यांचा विचार करणं, ना की बल्कि फक्त एकाचा विचार करणं. अजिबात करायचं नाही. सगळे तुम्हाला सारखेच आहेत, सगळ्यांचा विचार करावा लागतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या सपोज मॅनेजर आहे, मॅनेजरचा सगळ्यात जवळचा रिश्तेदार म्हणू शकतो आपण, नातेवाईक, सगळ्यात जवळचा नातेवाईक त्याच्या बिझनेस मध्ये काम करतो मॅनेजरच्या हाताखाली. तर मॅनेजर काय करतो, आपला नातेवाईक आहे, ब्लड रिलेशन आहे, त्याच्यासोबत नातेसंबंध आहेत किंवा रिश्तेदार असल्यामुळे त्याच्याकडे पर्सनली लक्ष देतो. बाकी एम्प्लॉईज कडे थोडंसं कमी लक्ष देतो. म्हणजे त्याला काय पाहिजे काय नाही, जो नातेवाईक आहे त्या व्यक्तीला काय पाहिजे काय नाही, या सगळ्या गोष्टी विचारत असतो आणि बाकीच्यांना तेवढा भावच देत नाही. हे चुकीचं आहे. तर हे प्रिन्सिपल काय म्हणतं, तर हेनरी फ्युएल काय म्हणतं, तुम्ही असं न करता, कितीही तुमच्या रक्ताचं असू दे, ब्लड रिलेशन असू दे, रिश्तेदार असू दे, नातेवाईक असू दे, पर्सनल तुमची वाईफ जरी असली तरी बिझनेस मध्ये सगळ्यांना एक समानच बघावं लागतं. डबल मिनिंग काढू नका. माझं म्हणणं आहे की सगळे एम्प्लॉईज समान असतात. ओके. त्याच्यानंतर सिमिलरली द एम्प्लॉई शुड प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन फर्स्ट अँड हिज पर्सनल इंटरेस्ट शुड बी सबऑर्डिनेटेड. आता या ठिकाणी सेम जसं आपण मॅनेजरला म्हणतो की तुम्ही एका पर्सनल पर्टिक्युलर एम्प्लॉईचं न बघता सगळ्या एम्प्लॉईजचं बघायचंय. खूप सारे वर्कर्स असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे. सिमिलरली त्याचप्रमाणे आपल्या एम्प्लॉईजने सुद्धा पर्सनल इंटरेस्ट न बघता आपल्या बिझनेस कडे बघणं, ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट कडे लक्ष देणं. ठीक आहे. जो आपला स्वार्थ असतो, पर्सनल इंटरेस्ट असतो, ते सगळं बाजूला ठेवायचं. कितीही गडबड असू द्या, जर लईच इमर्जन्सी असेल तर तुम्ही पर्सनल इंटरेस्ट बघू शकता, पण बिनकामी गोष्टींमध्ये पर्सनल इंटरेस्ट कडे जात असाल तर अशा वेळेस
तुम्हाला व्यवसायामधून काढून टाकण्यात येईल. काय असं न करता सगळ्यांनी, मॅनेजरनी सुद्धा आणि एम्प्लॉयनी सुद्धा पर्सनल इंटरेस्ट बाजूला ठेवा आणि ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट कडे लक्ष द्या. ठीक आहे. जसं की या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इन एव्हरी गेम द प्लेयर्स आर ऑलवेज थिंकिंग अबाउट विनिंग द मॅच ॲज अ टीम रॅदर दॅन देअर इंडिव्हिज्युअल रेकॉर्ड्स. आता याचं मिनिंग काय होतं? सपोज क्रिकेट असेल, क्रिकेटमध्ये प्रत्येक प्लेयर जो असतो तो आपल्या टीमसाठी खेळत असतो. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे कसं खेळतात ते, टीमसाठी खेळत असतो. म्हणजेच प्रत्येक प्लेयरनं स्वतःचं रेकॉर्ड न बघता, म्हणजेच मी जर आता आणखीन 1-2 ओव्हर खेळलं तर माझा रेकॉर्ड बनेल, पण मला आउट व्हायचंच नाही, मला सोडायचंच नाही असं म्हटलं तर चालत नाही. प्रत्येकाला टीमचं बघावं लागतं, मग आपल्याला मागे सरकावं लागतं. आणखीन एक एक्झाम्पल देते, तुम्हाला लक्षात येईल. जसं की MS धोनीला आणखीन खूप वर्ष कॅप्टन्सी करायची होती. ठीक आहे, त्यांना कॅप्टन या पदावर टिकून राहायचं होतं. पण BCCIनं काय निर्णय घेतला? जर तुम्ही आता सोडणार नाही तर तुमच्या नंतर चांगला उत्कृष्ट कॅप्टन होणारच नाही. म्हणून धोनीने कॅप्टन्सी सोडली, टीमचं बघितलं, तो मागे सरकला म्हणून नवीन कॅप्टन मिळाला, तो पण चांगला फॉर्म मध्ये वर्क करू लागला. म्हणजेच काय, टीम वर्क बघू लागले, टीमचं बघू लागले, पर्सनल बघितलं नाही. ठीक आहे, समजायला खूप सोपं आहे. परत एकदा एक एक्झाम्पल घेते आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगते. बघा, आता मॅनेजर आहे, कस्टमर आलं होतं मॅनेजरकडे. काय म्हटलं कस्टमर? वी नीड 132 शर्ट्स टुमॉरो इमिडिएटली. तर त्याला उद्या, तात्काळ उद्या पाहिजे होते 132 शर्ट. ठीक आहे, थोडासा मॅनेजरने विचार केला, होईल का, पॉसिबल आहे का? तर मॅनेजरने पण रिस्पॉन्स केला, काय, व्हाय नॉट, गेट इट फॉर शुअर. तुम्हाला मिळून जातील, नक्कीच मिळतील. उद्या तुम्हाला तात्काळ आम्ही अवेलेबल करून देऊ. म्हणजेच काय, आता मॅनेजर म्हटल्यानंतर आपल्याला प्रोडक्शन घ्यावं लागतं. तर आता एवढ्या सगळ्या सिच्युएशन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा मात्र तुम्ही, तर आपलं जो बिझनेसचा टायमिंग आहे, एम्प्लॉई ज्यावेळेस आपल्या बिझनेसमध्ये येतात ते येतात 10 AM to 4 PM काम करतात. किती? 10 AM to 4 PMच आपले सगळे एम्प्लॉईज काम करत असतात. मॅनेजरनं सगळं जो काही 132 शर्ट्स कस्टमर सांगितलं, हा मी तुम्हाला रेडी करून देऊ ऑर्डर असं म्हटलं. ठीक आहे म्हणलं, मॅनेजर सांगितलं आता की बाबा काही करा, उद्या लवकर या. उद्या लवकर येऊन तुम्हाला आपल्याला 132 शर्ट्सचा ऑर्डर आलेले, त्या ऑर्डर आपल्याला कंप्लीट करून द्यायचे. आपला बिझनेस छोटा आहे असंच कन्सिडर करा. मोठा जर बिझनेस असाल तर बल्कमध्ये, मोठ्या क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन होत असतं. फक्त आपला जो बिझनेसचा साईज आहे तो स्मॉल साईज आहे असं विचार करून एक्झाम्पल समजून घ्यायचं. ओके, मॅनेजर एक्सप्लेन करतो एम्प्लॉईला की आपल्याला असं अशा पद्धतीने प्रोडक्शन करायचंय आणि तात्काळ आहे, इमिडिएटली आपल्याला प्रोडक्शन करावं लागेल. सगळेजण ओके म्हणतात, तयार होतात. तर मॅनेजर त्याचबरोबर सांगते, टी शर्ट्स आहेत 132. सगळेजण करायला तयार होतात. सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता बिझनेस मध्ये येऊन हजर राहतात, कामाला लागतात. मग 4 वाजतात. 4 वाजल्यानंतर असं लक्षात येतं की प्रत्येक टोटल 12 कर्मचारी आहेत. या ठिकाणी किती आहेत? 12 एम्प्लॉईज आहेत. तर प्रत्येकाने फक्त 10 टी शर्टचं प्रोडक्शन केलंय, 10 टी शर्ट बनवलेले आहेत. पण टार्गेट कितीचं होतं? 132चं होतं. बनवलंय किती? 120. बाकी किती राहिले? आणखीन किती राहिले? बाकी 12 टी शर्ट राहिलेले आहेत. ते कोण करणार? ज्यावेळेस मॅनेजर म्हणतो, मग सगळे एम्प्लॉई म्हणतात, पण सर 4 वाजले, आता आम्हाला घरी जायचं आहे. कितीही अर्जंट काम राहिलं तर मॅनेजर त्यावेळेस म्हणतो की मला हे ऑर्डर कंप्लीट करायचं आहे, तुम्ही एक्स्ट्रा 4 PM to 5 PM काम करा आणि हे ऑर्डर आपल्याला आजच्या आज कंप्लीट करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी सगळ्यांनी आणखीन 1 तास एक्स्ट्रा काम करून प्रत्येक जणांनी 1 टी शर्ट बनवलं, मग आपलं ऑर्डर या ठिकाणी कंप्लीट झालं. आता या सगळ्यातून सांगायचं काय, जर या एम्प्लॉईजने पर्सनल इंटरेस्ट जर या ठिकाणी बघितलं असतं तर ते ऑर्डर कंप्लीट झालं असतं का? नाही झालं असतं. म्हणून अशा वेळेस एम्प्लॉईजने आपल्या बिझनेसचा विचार करणं, मॅनेजरचा विचार केला, म्हणजेच आपलं जो काही गुडविलचा प्रश्न आहे ना, आपल्या जर ऑर्डर कंप्लीट नाही झालं तर कस्टमर चिडेल, रागात येईल आणि नावलौकिक आपलं गुडविल खराब होईल. मग त्यासाठी त्यांनी हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतला आणि 1 तास एक्स्ट्रा थांबून
भलेही किती काम अर्जंट असू दे थांबून त्यांनी 132 शर्टचं प्रोडक्शन करून ऑर्डर कंप्लीट केलं. समजलं? खूप सोपं आहे, अतिशय सोपं आहे. फक्त समजून घ्या आणि डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. ओके. 7 जो प्रिन्सिपल आहे तो कोणता आहे? प्रिन्सिपल ऑफ सेंट्रलायझेशन. हा तर अतिशय सोपा आहे, फक्त दिसायलाच अवघड दिसतो. समजून घ्या. आता मी तुम्हाला एक एक गोष्टी समजून सांगते. अगोदर तुम्ही सेंट्रलायझेशन म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला केंद्रीकरण असे म्हणतो. तर तुम्ही आधी सेंट्रलायझेशन काय असतं आणि त्याच्या अपोजिट डिसेंट्रलायझेशन काय असतं हे दोन वर्ड चांगल्या पद्धतीने समजून घ्या. ओके. तर या ठिकाणी चेक करा. आधी आपण सेंट्रलायझेशन कडे जाऊ, मग त्याच्यानंतर आपण डिसेंट्रलायझेशन कडे जाऊ. आता सपोज गृहीत धरा, अज्युम करा हा आपला बिझनेस आहे. तर आपल्या या बिझनेस मध्ये मोठा बिझनेस आहे, ठीक आहे, बिझनेस खूप मोठा आहे. तर अशा वेळेस आपल्या बिझनेस मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट सुद्धा तुम्हाला दिसत असतील. असे डिपार्टमेंट तयार आहेत, म्हणजे डिपार्टमेंट वाईज आपल्या व्यवसायामध्ये काम केलं जातं. तर मग सेंट्रलायझेशन म्हणजे काय, या ठिकाणी काय होतं, केंद्रीकरण म्हणजेच काय. आता जे काही डिसिजन घ्यायचे असतात, जे काही ऑर्डर पास करायचे असतात किंवा काहीही डिस्कशन असू दे, ते कोणालाच न विचारता, इथे या ठिकाणी तुम्हाला ऑफिस दिसत असेल, ऑफिस मध्ये आपला ओनर बसला असेल, जे काही डिसिजन घ्यायचं काहीही करायचं असू दे हा सगळा एकटाच करतो. ना कुणाला इंटरफेअर सुद्धा करू देत नाही, कुणाला विचारत पण नाही. हे आहे सेंट्रलायझेशन. समजलं? सेंट्रलायझेशन मध्ये म्हणजे आपल्या बिझनेस मधले जेवढे काही डिसिजन आहेत, जेवढे काही ऑर्डर पास करायचे असतात ते फक्त एकटा किंवा याच्या खाली असलेले काही फ्यू मेंबर्स, कमीत कमी 2 ते 3 किंवा 4 ते 5 मेंबर्स ऑर्डर पास करतात किंवा डिसिजन घेत असतात. बाकी कोणत्याच डिपार्टमेंटच्या हेड ऑफ डिपार्टमेंट जे असतात, HOD म्हणतो आपण, त्यांना विचारलं सुद्धा जात नाही. हे आहे सेंट्रलायझेशन. आता याच्या अपोजिट डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? डिसेंट्रलायझेशन म्हणजे आपला जो बिझनेस आहे, आपल्या बिझनेस मध्ये जेवढेही डिपार्टमेंट आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या हेडला म्हणजे HOD ला सोबत घेऊन डिसिजन घेणं. सेंट्रलायझेशन मध्ये काय बघितलं, फक्त हा ओनरच डिसिजन घेतो. तर डिसेंट्रलायझेशन मध्ये प्रत्येक HOD ला शामिल करून घेऊन डिसिजन मेकिंग केलं जातं, डिसिजन घेतलं जातं. खूप सोपं आहे. आता आणखीन एक गोष्ट समजून घ्या. डिसेंट्रलायझेशन हे लार्ज साईज ऑफ बिझनेस मध्ये केलं जातं. हे अतिशय महत्वाचं आहे, याला विसरायचं नाही. डिसेंट्रलायझेशन कधी केला जातो, जर आपल्या बिझनेसचा साईज लार्ज असेल, टर्नओव्हर करोड मध्ये होत असेल, तर त्यावेळेस आपल्याला डिसेंट्रलायझेशन करावं लागतं. मग सेंट्रलायझेशन कधी केलं जातं, केंद्रीकरण कधी केलं जातं, तर सेंट्रलायझेशन हे स्मॉल साईज ऑफ बिझनेस मध्ये होतं. समजलं? सेंट्रलायझेशन स्मॉल साईज आणि डिसेंट्रलायझेशन लार्ज साईज. आता असं का होतं? खूप सोपं आहे. जर तुमची व्यवसाय संघटना म्हणजेच आपला बिझनेस जर मोठा असेल, तर मोठा असल्यामुळे सगळे जे डिसिजन असतात एकटाच घेत असेल तर पॉसिबल नसतं, कारण खूप जणांचा सहभाग महत्वाचा असतो. कोणत्या गोष्टीकडे एकटाच लक्ष देणं, म्हणून त्यावेळेस डिसेंट्रलायझेशन केलं जातं. जर बिझनेस खूप छोटा म्हणजे 50 एम्प्लॉईज जर असतील, तर अशा वेळेस एक कम्युनिटी किंवा एकटा ओनर सुद्धा डिसिजन घेऊ शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे? तर आपण आता आपल्या बुक मध्ये याच्याबद्दल काय म्हटलं ते बघू. सेंट्रलायझेशन रेफर्स टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर्स अँड ऑथॉरिटीज. म्हणजे सेंट्रलायझेशन म्हणजेच काय, जे काही पॉवर असतात, जे अथॉरिटीज असतात, अधिकार आणि जी काही पॉवर्स असतात ते एकाच्याच हातात असणे, एकवटणे, एकाच्याच हातात असणे. जसं आपण बघितलं ऑफिस मध्ये बॉस बसले असतो, तोच निर्णय घेत असतो. In some organization, this power is vested in one and few hands. One hand म्हणजे एकतर बॉस एकटाच घेतो किंवा काही जणांची कम्युनिटी बनवलेली असते, ते कम्युनिटी मधले लोकच
डिसिजन घेत असतात, बाकी डिपार्टमेंटच्या HOD ला विचारलं जात नाही. ओके, दिस सिच्युएशन occurs in the small organization. ज्या वेळेस आपला बिझनेसचा साईज लहान असतो त्यावेळेसच आपण सेंट्रलायझेशन करू शकतो. अदरवाईज आपल्याला काय करावं लागतं? डिसेंट्रलायझेशन. कधी करावं लागतं? जर साईज लार्ज असेल तर. पुढे तेच सांगितले, चेक करा. But if the size of organization is large, then there is a decentralization of the power and authority. जर साईज मोठा असेल, लार्ज असेल, पॉवर अथॉरिटी एकाच्याच हातात न देता सगळ्यांच्या हातात द्यावी लागते. जसं आपण या ठिकाणी बघितलं. ठीक आहे, डिपार्टमेंटचे मध्ये जेवढे HOD असतात, हेड ऑफ डिपार्टमेंट असतात, त्या सगळ्यांना आपण पॉवर देतो. काय पॉवर देतो? आता रॉ मटेरियल डिपार्टमेंट असेल तर या संबंधित जेही डिसिजन घ्यायचं आहे ते हा आर्यम डिपार्टमेंट मधला, आर्यम म्हणजेच रॉ मटेरियल डिपार्टमेंट मधला HOD घेणार. ठीक आहे, पॉवर डिवाइड करणं. काही डिसिजन घ्यायचं असेल, सगळ्यांना एकत्रित बोलून ते डिसिजन सांगायचं, मग तेव्हा ते डिसिजन पास करायचं. काही ऑर्डर असेल तेव्हा ते नंतर पास करायचं. हे आहे डिसेंट्रलायझेशन. ओके, समजलं असेल तुम्हाला. पुढे काय सांगितले? According to this principle, there must be a proper balance between centralization and decentralization in the organization. खूप सोपं आहे, अतिशय सोपं आहे. जर साईज लहान असेल आपल्याला सेंट्रलायझेशन करावं लागतं, जर साईज मोठा असेल, लार्ज असेल तर डिसेंट्रलायझेशन करावं लागतं. दिस इज टू बी डन अकॉर्डिंग टू द साईज ऑफ द ऑर्गनायझेशन, नेचर ऑफ द ऍक्टिव्हिटी एक्सेट्रा. नेचर ऑफ द ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये जसं आपण 6 नंबरचा जो काही आपला प्रिन्सिपल होता त्याच्यामध्ये आपण बघितलं की 132 शर्टचं प्रोडक्शन घ्यायचं होतं. ते आपला स्मॉल साईज होता, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सेंट्रलायझेशन जमते. बट आपल्याला मोठ्या क्वांटिटीमध्ये लार्ज दिवसाला आपण 1 लाखचं प्रोडक्शन करतो, 1 लाख वस्तूंचं, 1 लाख युनिट्सचं प्रोडक्शन करतो. यावेळेस अशा बिझनेसमध्ये आपल्याला आणावं लागतं डिसेंट्रलायझेशन. पॉवर एकाच्याच हातात न ठेवता, डिसिजन एकाच्याच हातात न ठेवता सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घ्यावं लागतं. ओके, नेक्स्ट वन इज प्रिन्सिपल ऑफ रेम्युनरेशन. आता रेम्युनरेशनचा मीनिंग मराठीमध्ये भत्ता होतो, आपण त्याला सॅलरी असं कन्सिडर करू. ओके, काय कन्सिडर करू? सॅलरी. आता एक खूप साधं कॉमन सेन्स आहे. आपल्या घरी एखादं काम असेल, आता दिवाळीची साफसफाई प्रत्येकांच्या घरी होते, आपली इच्छा होत नाही पण आपल्याला काय म्हटलं जातं? आई काय म्हणते? मी तुला एवढं काम कर, तुला 100 रुपये देतो. आई काय म्हणते आपल्याला? तू एवढं माझं काम करून दे, मी तुला 100 रुपीज देतो. त्यावेळेस आपण किती खुशीने काम करतो. मला 100 रुपये मिळतात, मग मी हे सगळं काम पटपट आवरून 100 रुपये घेऊन घ्या, म्हणजे 100 रुपये मिळतील मला. बिझनेस मध्ये पण सेम असंच असतं. जर आपण एखाद्या एम्प्लॉईला सॅलरी चांगली देत असेल तर आपला जो एम्प्लॉई असते आपल्या बिझनेससाठी काहीही करू शकतो. काहीही म्हणजे 100% देतो. जर मॅनेजर एखादी वेळाची आली एक्स्ट्रा वर्क कर म्हटलं तर ते सुद्धा करायला तयार असतात. पण हे सगळं कधी करता? ज्यावेळेस आपण सॅलरी त्याला चांगली देऊ. बघा या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे. appropriate remuneration to staff or employees is principal to keep them satisfied financially as well as retain them for long span of time within the organization. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या बिझनेस मधल्या एम्प्लॉईजला किंवा सबऑर्डिनेट्सला किंवा स्टाफला सॅलरी चांगली देत असाल, योग्य सॅलरी ऍप्रोप्रिएट रेम्युनरेशन जर देत असाल तर अशा वेळेस ते सॅटिस्फाईड फायनान्शियली पण होतात, आर्थिक समाधान सुद्धा त्यांना लाभतो आणि त्याच बरोबर ते दीर्घ कालावधीसाठी आपल्या बिझनेस मध्ये काम करत असतात. आपला बिझनेस सोडून जात नाहीत, दुसरीकडे जात नाहीत, दुसरीकडे जास्त द्यायला म्हणून सोडून जात नाहीत. ओके, देन द फेअर रेम्युनरेशन म्हणजेच योग्य मोबदला affects on the productivity and efficiency level in total. जर तुम्ही मोबदला चांगला देत असाल, सॅलरी आपल्या एम्प्लॉईजला चांगली देत असाल तर अशा वेळेस प्रोडक्टिव्हिटी लेवल वाढते, म्हणजेच उत्पादन क्षमता वाढते आणि त्याचबरोबर त्यांची एफिशियन्सी सुद्धा वाढते. खुश होतात ना, खुश होतात. मला सॅलरी मिळाली,
चांगली सॅलरी मिळेल, मी सॅटिस्फाईड आहे, मग मी माझा 100% देणार. जसं आई आपल्याला एखादं काम केलं तर 100 रुपये देतो म्हणते, त्यावेळेस आपण मन लावून काम करतो आणि 100 रुपये घेतो. सेम या ठिकाणी सेम सिच्युएशन आहे. द रेम्युनरेशन शुड बी फिक्स्ड बाय taking into consideration the skills, expertise, knowledge, tenure, cost of living, market trend, profitability of organization, etc. आता आपल्याला मोबदला द्यायचा आहे, आपल्याला सॅलरी द्यायची आहे, पण सॅलरी देते वेळी कोणते कोणते पॉइंट्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतील हे सुद्धा बघावं लागतं. जर एखादा वर्कर त्याच्या एक्सपर्टीज पेक्षा जास्त काम करतोय किंवा त्याच्या एक्सपर्टीज प्रमाणे काम करतोय तर त्याला सॅलरी देणं, जास्त देणं. आणि जो व्यक्ती सगळीकडे काम करतो त्याला थोडीशी कमी सॅलरी देणं. आणि त्याचबरोबर ज्याचे स्किल्स, ज्याचा महत्व व्यवसायामध्ये जास्त आहे, एक्स्ट्रा हार्ड वर्क करतो त्याला जास्त सॅलरी देणं. ठीक आहे, एकदम रिस्क घेऊन काम करतो बिझनेस मध्ये, त्याची सॅलरी त्याला जास्त असते. समजायले, सॅलरी देते वेळी सुद्धा काही पॉइंट्स बघावे लागतात. कोणते कोणते? स्किल्स, एक्सपर्टीज, नॉलेज, टेन्युअर, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, मार्केट ट्रेंड आणि प्रॉफिटेबिलिटी ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचं प्रॉफिट किती आहे त्यानुसार सुद्धा मोबदला द्यावा लागतो, सॅलरी द्यावी लागते. आणखीन एक म्हणजे नॉलेज बेसिसवर कसं सॅलरी दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपल्या कॉलेजमध्ये जसं स्ट्रक्चर आहे, प्रिन्सिपलला जेवढी सॅलरी राहते त्याच्यापेक्षा कमी सॅलरी आपल्या लेक्चररला राहते, त्यांच्यापेक्षा कमी सॅलरी तिथे काम करणाऱ्या आपल्या काय म्हणतो आपण त्यांना क्लर्कला असते, त्याच्यापेक्षा कमी सॅलरी असते वॉचमॅनला वगैरे. ठीक आहे, म्हणजेच त्यांच्या नॉलेज नुसार प्रिन्सिपल हाय लेवलला त्याची सॅलरी जास्त, त्याच्यानंतर लेक्चरर, त्याच्यानंतर असं जे काही स्ट्रक्चर असतं त्याच्यानुसार सॅलरी दिली जाते. व्यवसायामध्ये पण आपल्या बिझनेसमध्ये आपला जो नेक्स्ट प्रिन्सिपल आहे तो आहे प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, याला आपण इम्पॉर्टंट असं कन्सिडर करू. तुम्हाला हे एक्झामला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, मी इम्पॉर्टंट म्हणून हायलाइट केलेलं आहे किंवा इम्पॉर्टंट म्हणून नोट डाऊन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा याला इम्पॉर्टंट म्हणून लिहून ठेवा आपल्या बुक मध्ये आणि याचा अभ्यास चांगले करा. आता हे काय आहे प्रिन्सिपल ऑफ स्केलर चेन? काय, याला आपण अधिकार साखळीचे तत्व असं मराठीमध्ये म्हणतो. तर हा काय आहे बघा. आता या ठिकाणी स्केलर चेन मीन्स द हायरार्की ऑफ अथॉरिटी फ्रॉम द टॉप लेवल टू द लोअर लेवल फॉर द पर्पज ऑफ कम्युनिकेशन. म्हणजेच की हायरार्की म्हणजेच पदानुक्रमानुसार जो अधिकार असतात टॉप लेवल पासून ते लोअर लेवल पर्यंत कम्युनिकेशन साठी असतं. स्केलर चेन म्हणजेच काय, जे काही अधिकार असतात एकदम सिरियल वाईज असतात, टॉप लेवल टू लोअर लेवल पर्यंत. कशासाठी असतं स्केलर चेन? कम्युनिकेशन साठी. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी चेक करा. हा स्केलर चेन मीन्स ही आहे स्केलर चेन. ए हा मेन असतो. स्केलर चेन म्हणजेच या सगळ्यांना जोडून ठेवण्याचं काम, टॉप लेवल टू लोअर लेवल पर्यंत जे काही कम्युनिकेशन करत असतात या चेनला आपण स्केलर चेन असं म्हणतो. कोणाला? या ब्लू कलरने जे काही केलेलं आहे त्याला आपण म्हणतो स्केलर चेन. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे चेक करू आपण. This helps to ensure the orderly flow of information and communication. हे कशासाठी मदत करतं किंवा स्केलर चेन कशासाठी आहे? जे काही इन्फॉर्मेशन आहे प्रत्येकाला माहिती होतं, जे फ्लो आहे तो चांगल्या पद्धतीने होत असतो. जी काही डिसिजन असतात, इन्फॉर्मेशन असते, प्रत्येकाला माहिती होते. कसं माहिती होते? जसं ईला एखादी गोष्ट आईला सांगायची असेल तर आधी डी ला सांगावी लागते, मग सी, बी, ए, एफ, जी, एच, त्याच्यानंतर आय ला समजते. मग हे जो प्रोसेस आहे, ठीक आहे, या ठिकाणी बघा परत एकदा एक्सप्लेन करते. एखादी गोष्ट ई ला सांगायची असेल तर डी ला सांगावं लागतं, डी कडून सी कडे, सी कडून बी कडे, बी कडून ए कडे, ए कडून एफ, त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर एच, मग शेवटी आय पर्यंत पोहोचते. ही प्रोसेस केल्यामुळे काय होते? ही प्रोसेस केल्यामुळे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती डायरेक्ट आयला न माहिती होता
सगळ्यांनाच माहिती होते, जे की आपल्या बिझनेससाठी चांगलं असते. कारण व्यवसायामध्ये प्रत्येक गोष्ट सगळ्यांना माहिती असणं हे त्यांचा अधिकार आहे, ऑथॉरिटी आहे. ते सगळ्यांना माहिती असणं गरजेचं असतं. मग अशा वेळेस ठीक आहे, सगळी इन्फॉर्मेशन अशी चालली, सगळी इन्फॉर्मेशन यांना सगळ्यांना मिळाली, म्हणजे कोणी वंचित राहत नाही, कोणाला समजत नाही काय चालू आहे काय नाही, असं कोणीच नाही. पण काही वेळेस काय होतं माहितीये का, त्याच्या अगोदर आपण हे स्केलर चेन कंप्लीट करू, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके. ट्रेडिशनली ऑर्गनायझेशन यूज टू फ्रेम लार्ज स्केलर चेन. जसं की या ठिकाणी बघितलं, आयला एखादी इन्फॉर्मेशन सांगायची असेल तर या सगळ्यांना सांगल्यानंतरच आय पर्यंत इन्फॉर्मेशन जात असते, पास होत असते. ओके. हे लार्ज स्केलर चेन आहे. ओके. त्याच्यानंतर एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल कशा पद्धतीने एखादी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची असेल तर जनरल मॅनेजर इन्फॉर्म्स द डिसिजन टू रिस्पेक्टिव्ह फंक्शनल मॅनेजर, then functional manager will pass it supervisor. Supervisor will inform to foreman and so on according to level of authority. अशा पद्धतीने ती चेन असते. फर्स्ट कोण असतं? फर्स्ट असतं जनरल मॅनेजर. ते कोणाला इन्फॉर्म करतात? फंक्शनल मॅनेजरला. फंक्शनल मॅनेजर सुपरवायझरला सांगतो, सुपरवायझर फोरमनला, मग फोरमन शेवटी त्या लेवलवर जे कोणते अधिकारी आहेत, त्यांना अथॉरिटी आहेत, त्यांना सांगत असतो. ही जी लार्ज स्केलर चेन, ह्याचा जो फ्रेम आहे तो खूप लार्ज आहे, मोठी चेन आहे. फॉर अवॉइडिंग धिस लॉंगर चेन, म्हणजेच ही लॉंगर चेन जो आपण वापरतो ते टाळण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी, टू टेक स्पीडी डिसिजन, क्रॉस कम्युनिकेशन और डायरेक्ट कम्युनिकेशन इज फॉलोड बाय व्हेरियस ऑर्गनायझेशन. म्हणजेच की जर एखादी इन्फॉर्मेशन सांगायची असेल, ईला आय पर्यंत पोहोचवायची असेल, ही खूप लांब कम्युनिकेशन प्रत्येकाला सांगत जावं लागतं, प्रत्येक जण पुढे सांगेपर्यंत याच्याकडे लेट इन्फॉर्मेशन पोहोचते. मग ही जी चेन आहे, हे लार्ज स्केलर चेन आहे, हे टाळण्यासाठी आपण डायरेक्ट कम्युनिकेशन, स्पीडी कम्युनिकेशन करत असतो. तर अशा वेळेस जे आपण स्पीड कम्युनिकेशन करतो त्याला आपण म्हणतो गँग प्लॅंक. काय म्हणतो? गँग प्लॅंक. फॉर डायरेक्ट कम्युनिकेशन प्रॉपर परमिशन टू ऑथॉरिटीज इज नेसेसरी. तुम्हाला जर असं डायरेक्ट कम्युनिकेशन करायचं असेल तर तुमच्या ऑथॉरिटीची, हेडची, बॉसची परमिशन कंपल्सरी लागते, तरच आपण डायरेक्ट कम्युनिकेशन करू शकतो. ठीक आहे. In the above diagram, the communication between D and G should flow through proper hierarchy, but to avoid delay and emergency situation, there will be direct communication. It is termed as gangplank plank. आता या ठिकाणी चांगलं एक्सप्लेन करते, नीट ऐका. पहिली सिच्युएशन आहे स्केलर चेनची. स्केलर चेन म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन ईला आय पर्यंत पोहोचवायची असेल तर अशा वेळेस या सगळ्यांना आधी सांगावं लागतं, म्हणजे स्ट्रक्चर अशा पद्धतीने जातो, मग आय पर्यंत सगळ्यात शेवटी ती गोष्ट पोहोचते. याला आपण म्हणतो स्केलर चेन. बट हे खूप टाइम कन्झ्युम करतं. एखादं इमर्जन्सी असेल, अशा वेळेस आपण आईला काहीतरी सांगायचं असेल, किती जणांच्या कानावरून ही गोष्ट जाते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर असं न करता आपल्याला जर स्पीड कम्युनिकेशन करायचं असेल तर अशा वेळेस आपण ई आणि आय डायरेक्ट कम्युनिकेट करतात असं म्हटलेलं आहे. मग ई आणि आय जे डायरेक्ट कम्युनिकेशन करतात त्याला म्हणतो आपण गँग प्लॅंक. काय म्हणतो? गँग प्लॅंक. आता एक गोष्ट नीट समजून घ्या, गँग प्लॅंक कधी पॉसिबल आहे तर फक्त आणि फक्त इमर्जन्सी पिरियड मध्येच पॉसिबल आहे, अदरवाईज गँग प्लॅनची गरज पडत नाही. का? जर दरवेळेस आपण काही सांगायचं असेल, इमर्जन्सी पिरियड नाही काय नाही, दरवेळेस काही सांगायचं असेल तर डायरेक्ट सांगत असलो तर यांना काय कळणार? हे फक्त व्यवसायामध्ये असून नसल्यासारख्यात जे इन्फॉर्मेशन असते ती सगळ्यांना बऱ्याचदा माहिती असणं गरजेचं असतं. हा, जर इमर्जन्सी पिरियड असेल, अचानक कोणती तरी गोष्ट इन्फॉर्मेशन पोहोचवायची असेल तर अशा वेळेस करू शकतो गँग प्लॅन. ठीक आहे. गँग प्लॅन करण्यासाठी सुद्धा आपल्या सुपिरियरची आपल्याला परमिशन पाहिजे, आपल्या बॉसची परमिशन, ऑथॉरिटीची परमिशन असणं गरजेचं असतं, तरच आपल्याला गँग प्लॅन करता येतो.
खूप बेसिक आहे. परत एकदा एक्सप्लेन करते. स्केलर चेन म्हणजे जे आपण एवढी मोठी लार्ज स्केलर चेन वापरतो ते स्किप करण्यासाठी फेयल यांनी इमर्जन्सी पिरियड मध्ये गँग प्लॅंक सांगितलेला आहे. गँग प्लॅंक म्हणजे या सगळ्यांना DCBAFGH या सगळ्यांना अवॉइड करून ई ने डायरेक्ट जे काही इन्फॉर्मेशन आहे डायरेक्ट आय ला सांगणे. बस एवढंच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ई आय ला कधी सांगू शकतो? ज्यावेळेस इमर्जन्सी पिरियड असतो, त्यावेळेसच इमर्जन्सीची सिच्युएशन असते त्यावेळेस सांगू शकतो. अदरवाईज आपलं हे रोजचं स्केलर चेन त्यांना व्यवसाय बिझनेस मध्ये कंटिन्यू करावं लागतं. ओके, क्लिअर आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. कोणता आहे नेक्स्ट वन? प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. बघा, दिस प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन अ प्लेस फॉर एव्हरीथिंग. याला नेक्स्ट दुसऱ्या कलरने हायलाइट करते, लक्षात ठेवायचं. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह MCQ मध्ये विचारलं जातं हे. अ प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. याचं मिनिंग काय होतं? प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर असणे. मराठीमध्ये मिनिंग झाला. आता एक्झॅक्टली काय बघा पुढे. ह्युमन रिसोर्स and materials should be in the right place at the right time for maximum efficiency. म्हणजेच की प्रत्येक गोष्टीसाठी एक जागा ठरवावी, त्याच जागेवर ती गोष्ट असणे आणि एम्प्लॉई सुद्धा तिथेच जाऊन काम करणे. यामुळे काय होतं? आपली इफिशियन्सी मॅक्झिमाइज होते, वाढते, इन्क्रीज होत असते. एक्झाम्पल सांगितल्यानंतर तुम्हाला समजेल. Human resource should be placed at right place and right job. आता याचं मीनिंग काय होतं? ज्या कर्मचाऱ्याला, ज्या एम्प्लॉईला जे काम जमतं त्याला तेच काम देणं. राईट काय म्हटलेलं? शुड बी प्लेस ऍट राईट प्लेस आणि राईट जॉब. राईट प्लेस राईट जॉब हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. जसं की एखाद्याला अकाउंटिंग चांगल्या पद्धतीने जमतं, तर अशा वेळेस आपण त्याला म्हटलो की तू जा रॉ मटेरियल्स डिपार्टमेंट किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये जाऊन काम कर. बट त्याला काय जमतं? अकाउंटिंग चांगल्या पद्धतीने जमतं. तर असं न करता प्रिन्सिपल काय म्हणतं? तर प्रिन्सिपल म्हणतं ज्याला जे काम जमतं, प्लेस राईट प्लेस, त्याची योग्य जागा काय आहे? अकाउंटिंग डिपार्टमेंट मध्ये त्याला काम दिलं पाहिजे. का? कारण त्याच्याकडे अकाउंटिंगचं स्किल्स आहेत, त्याला अकाउंटिंग चांगल्या पद्धतीने जमतं, म्हणून त्याला अकाउंटिंग डिपार्टमेंट मध्ये काम दिलं पाहिजे. म्हणजेच की राईट प्लेस राईट जॉब, योग्य ठिकाणी योग्य कर्मचाऱ्यांची किंवा योग्य व्यक्तीचीच निवड केली पाहिजे. ओके, द प्रिन्सिपल फोकस ऑन द प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द फिजिकल अँड ह्युमन रिसोर्स. तर हे जे प्रिन्सिपल आहे युटिलाइज करतं कशासाठी? फिजिकल अँड ह्युमन रिसोर्स, म्हणजे तुमचं काम वाचवण्यासाठी मदत करत असतं. फॉर एक्झाम्पल बघा, आता हा आपला बिझनेस आहे, डिपार्टमेंट आहे. सपोज गृहीत धरा, फक्त तुम्ही माझ्या ड्रॉइंग वरती किंवा जे काही मी करते त्याच्यावरती नका जाऊ, चेक करा. डिपार्टमेंट आहेत, तर मशीन डिपार्टमेंट नंबर 1 मध्ये ठेवलेला आहे. एक मिनिट. हा, मशीन जे आहे तो या डिपार्टमेंट मध्ये ठेवलं. रॉ मटेरियल्स आहेत या डिपार्टमेंट मध्ये. एखाद्या एम्प्लॉईला रॉ मटेरियल्स मशीन वरती आणायचे आणि तिथून त्यांचं प्रोडक्शन घ्यायला चालू करायचं असं ऑर्डर दिलेलं. त्यावेळेस तो एम्प्लॉई रॉ मटेरियल घेणार, मग मशीन कडे जाणार. ओके, किंवा मशीन त्याला सांगितलं की तू या ठिकाणी प्रोडक्शन घ्यायला चालू कर, रॉ मटेरियल्स तुला मिळून जातील. मग ज्याही वेळेस याला रॉ मटेरियल्सची आवश्यकता असते तो या अशा पद्धतीने डिपार्टमेंट वाईज जाऊन शोधून रॉ मटेरियल्स इथून घेऊन परत असं जाणार. झिगझॅग तयार होईल या ठिकाणी. समजायले? तर या ठिकाणी काय व्हायलंय? डिपार्टमेंट नंबर 1 मध्ये आपले मशीन्स आहेत, रॉ मटेरियल 4 मध्ये आहे. तर अशा वेळेस एम्प्लॉईला प्रत्येक वेळेस रॉ मटेरियल 4 मधून घ्यायचं, 1 मध्ये जायचं, काम करायचं, 4 मधून रॉ मटेरियल्स घ्यायचं, 1 मध्ये जाऊन मशीनवर काम करायचं. हे आहे चुकीची पद्धत.
ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर काय म्हणतात आता या ठिकाणी, प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्ट नियोजित जागेवर. तर असं जर करत असेल तर आपला एम्प्लॉई टायर्ड होईल का नाही? येस होईल. कस काय टायर्ड होईल? प्रत्येक वेळेस इथून रॉ मटेरियल घेतोय, या ठिकाणी जातोय, ये जा चक्कर करण्यामध्येच तो तिथे टायर्ड होतोय. तो टायर्ड झाल्यामुळे तो मशीनवर जे काही काम करतो त्याचं लक्ष राहणार नाही. त्याचं लक्ष कामात लक्ष नसल्यामुळे काम चांगल्या पद्धतीने होणार नाही. आपला जो वस्तू आहे ते डिफेक्ट होईल, चांगलं प्रोडक्शन होणार नाही. त्याची जो एफिशियन्सी आहे ते डिक्रीज होत जाईल, कमी होत जाईल. मग या प्रिन्सिपल नुसार हेनरी फ्युअल म्हणतात की तुम्ही काय करा, जे काही असेल ते फक्त याच डिपार्टमेंटमध्ये आणून ठेवा. म्हणजे कसं? रॉ मटेरियल्स आणि मशीन एकाच ठिकाणी ठेवा, जेणेकरून कर्मचारी टायर्ड होणार नाहीत, म्हणजेच एम्प्लॉई टायर्ड होणार नाहीत, त्यांची एफिशियन्सी वाढत जाईल, मॅक्झिमाइज होत जाईल. समजायले? म्हणजेच काय, दोन्ही जर एका ठिकाणी राहतील तर कर्मचाऱ्यांना, आपल्या एम्प्लॉईला या ठिकाणी यायची गरजच नाही, इथल्या इथं घेऊन मशीनवरती काम करून काम संपवतील. असं केल्यानंतर प्रोडक्टिव्हिटी लेवल वाढेल, एफिशियन्सी लेवल वाढेल, वस्तू पण चांगली होईल. समजायले? खूप सोपं आहे. हा, त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. बघा, इक्विटी मीन्स मराठीमध्ये एकता, एक समानता आहे. आता काय आहे काय नाही मी तुम्हाला एका मिनिटात एक्सप्लेन करते. जस्ट 1 मिनिट. चलो बघा आता या ठिकाणी, मॅनेजमेंट शुड बी फेअर ॲज वेल ॲज फ्रेंडली टू द सबऑर्डिनेट्स. म्हणजेच की जो आपला मॅनेजमेंट असतो तो तर फेअर असावंच लागतं आपल्या एम्प्लॉई सोबत, आपल्या सबऑर्डिनेट सोबत. त्याचबरोबर फ्रेंडली असणं सुद्धा गरजेचं आहे. फ्रेंडली म्हणजे काय? मैत्रीपूर्ण वागणूक. म्हणजे काय? आपले एम्प्लॉईजला ॲज अ फ्रेंड म्हणून कन्सिडर करणं. ठीक आहे? त्यांना त्यांचं मन असे एकदम फ्रेंडली करून टाकणं. तुला जे प्रॉब्लेम असेल तू मला येऊन सांग, मी ते सॉल्व्ह करेन, एका मिनिटात. बर्डन नाहीये, फ्रेंड म्हणून वागणूक देणं. ओके. व्हाईल डिवायडिंग द वर्क, म्हणजेच अधिकारांचे वाटप करताना, डिलिगेटिंग द अथॉरिटीज, डिलिगेटिंग म्हणजेच प्रतिनिधीचं अधिकार सोपवताना, अँड डिसाइडिंग द मॉनिटरी टर्म्स, म्हणजेच आर्थिक अटी डिसाइड करते वेळी आपल्या सबऑर्डिनेटला शामिल करून घेणं, सोबत घेऊन काम करणं. फ्रेंडली म्हटले ना, मग फ्रेंडली म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक डिसिजन मध्ये त्यांना त्यांचं ऐकून घेणं. ठीक आहे. पुढे काय सांगितलं? देअर शुड नॉट बी एनी डिस्क्रिमिनेशन बिटवीन द एम्प्लॉईज. म्हणजेच की कुठल्याही प्रकारचं भेदभाव, डिस्क्रिमिनेशन मीन्स भेदभाव, आपल्या एम्प्लॉईज मध्ये करू नये. जे एम्प्लॉईज आहेत ते सगळ्यांना स्वतंत्र दिलं पाहिजे, फ्रीडम दिलं पाहिजे, जेणेकरून ते सुद्धा आपल्या मनातलं जो काही असेल ते व्यक्त करतील, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतील, आणि एखादी गोष्ट ठरवते वेळी त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवणं, त्यांचं सुद्धा ऐकून घेणं. कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये? बघा या ठिकाणी डिवायडिंग द वर्क, अधिकारांचं वाटप करते वेळी त्यांचं ऐकून घेणं. म्हणजेच की त्यांना कुठे काम करायचंय त्यांना विचारणं, सर मला या ठिकाणी काम करायचं नाही, मला दुसरीकडे काम द्या म्हणून. कर्मचाऱ्यांनी सांगितलं आणि मॅनेजरने ऐकलं, त्याला दुसरीकडे काम दिलं. डिलिगेटिंग द अथॉरिटीज, अधिकार सोपवताना सुद्धा ऐकणं, आणि एखादा मनी टर्म्स म्हणजेच आर्थिक अटी ठरवते वेळी सुद्धा त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेणं, त्यांचं ऐकणं. हे आहे फ्रेंडली, हे आहे प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. ओके. नेक्स्ट काय सांगितलं? इट इज ऑल्सो सजेस्टेड दॅट द रेम्युनरेशन शुड नॉट बी डिपेंड ऑन द डिपार्टमेंट बट ॲट द लेवल ऑन विच सबऑर्डिनेट्स आर वर्किंग. आता याचं मीनिंग काय होतं?
तुम्ही एखादी वेळेस सॅलरी देत असाल, आता एक गोष्ट नीट समजून घ्या, प्रिन्सिपल ऑफ इक्विटी म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये आली. डिसिजन मध्ये कर्मचारी एम्प्लॉईला सामील करून घेणं, रेम्युनरेशन देते वेळी कुठल्याही प्रकारचं भेदभाव करायचं नाहीये, डिस्क्रिमिनेशन आणायचं नाही, मध्ये भेदभाव करायचं नाही, सगळ्यांना एक समान सगळ्यांना सॅलरी सेम देणं. जर एकाच लेवलवर काम करत असतील तर सॅलरी सेम देणं. ते माझ्या जवळचं आहे, माझा मेहुणा आहे म्हणून त्याला जास्त सॅलरी देणं हे चुकीचं आहे. कितीही जवळचं असू दे, स्वतःची बायको का असो ना किंवा नवरा का असे ना, सगळ्यांना एक समानच बिहेवियर देणं, एक समानच वागणूक देणं गरजेचं असतं. पुढे या ठिकाणी जे काही सॅलरी असेल ते डिपार्टमेंटवर अवलंबून न ठेवता ते कोणत्या लेवलवर काम करतात याच्यावर ठरवलं पाहिजे. The employees working on the same level but in different departments should be paid same wages. This is equity. This equity will help in avoiding conflicts in the organization. म्हणजेच आता या ठिकाणी काय सांगतात बघा, तुम्हाला माहिती आहे आपल्या बिझनेस मध्ये 3 लेवल वरती काम केलं जातं. एक असतं टॉप किंवा हायर लेवल, मिडल लेवल आणि लोअर लेवल, किंवा याला लोअर लेवलच असं म्हणतात. एवढंच आहे, दुसरं काही नाही. ठीक आहे. तर सॅलरी देते वेळी हायर लेवल वरती काम करणाऱ्याला एक समान, म्हणजे इथे जे काही काम करतात त्या दोघांना समान. जे मिडल लेवलवर काम करतात त्या मिडल लेवलवर काम करणाऱ्या एम्प्लॉईजला समान सॅलरी किंवा स्टाफला समान सॅलरी देणं. त्याच्यानंतर लोअर लेवलवरती जे काही एम्प्लॉईज काम करतात किंवा स्टाफ असेल, सुपिरियर असतील किंवा सबऑर्डिनेट्स असतील, त्यांना सेम सॅलरी देणं. लेवल वाईज सॅलरी देणं, यांना जास्त, यांना थोडीशी कमी, यांना कमी. पण लेवल वाईज म्हणजेच काय, हाय लेवलवर, आता हायर किंवा टॉप लेवलवर जेवढेही काम करणारे आहेत त्यांना सेम. एकाला त्यातल्या एकाला जास्त आणि त्यातल्या एकाला कमी, याला जास्त याला कमी असं जमणार नाही. बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तिथे काय म्हटलं होतं, सेम लेवलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बट वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईजला सेम सॅलरी देणं. जसं की आता हा आपला बिझनेस आहे, आपल्या बिझनेस मध्ये डिपार्टमेंट आहेत आणि बॉस तर तुम्हाला दिसतोयच. तर सॅलरी देते वेळी तुम्ही डिपार्टमेंट वाईज न जाता, जसं की फायनान्स डिपार्टमेंट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून त्यातल्या तिथे काम करणाऱ्या एम्प्लॉईजला जास्त सॅलरी आणि प्रोडक्शन लेवल मध्ये डिपार्टमेंट मध्ये जे काही काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यांना कमी सॅलरी, असं न करता प्रिन्सिपल ऑफ इक्विटी नुसार जर आपल्या बिझनेस मध्ये डिपार्टमेंट मध्ये काम करणारे जे काही एम्प्लॉईज असतात किंवा एचओडी, बघा फायनान्स मधला एचओडी असू दे किंवा रॉ मटेरियल्स मध्ये एचओडी असू दे, दोघांना सेम सॅलरी असेल. ते ज्या लेवलवर काम करतात, दोघेही सेम लेवलवर काम करतात. आता कितीही काम असू दे पण लेवल सेम आहे. डिपार्टमेंट न बघता, फायनान्स बघू नका, आरएम बघू नका, फक्त ते सेम लेवलवर, हा सुद्धा एचओडी आहे, हा सुद्धा या ठिकाणी एचओडी आहे, तर दोघांना सॅलरी सेम देणं. समजायले? खूप सोपं आहे, अतिशय सोपं आहे. परत एकदा सांगते, लोअर लेवलवर खूप सारे कर्मचारी काम करतात, तर या कर्मचाऱ्यांमध्ये एकाला जास्त एकाला कमी, एकाला जास्त एकाला कमी असं न करता लोअर लेवलवर जेवढेही कर्मचारी काम करतात त्यांना सगळ्यांना सेम सॅलरी देणं. डिपार्टमेंटवर न जाता, जसं की फायनान्स ह्या सगळ्या डिपार्टमेंटवर न जाता त्या डिपार्टमेंटच्या एचओडीला एकाला जेवढी सॅलरी आहे दुसऱ्या डिपार्टमेंट मधल्या एचओडीला सुद्धा सेम सॅलरी देणं आवश्यक असतं. याला जर आपण 50,000 देत असलो तर या सगळ्या एचओडीला आपल्याला 50,000 देणं गरजेचं आहे. लेवल सेम आहे, सगळे एचओडी आहेत. समजायले? नेक्स्ट वन इज प्रिन्सिपल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर. याला मराठीमध्ये कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्व असे म्हणतात. खूप सोपं आहे. बघा काय सांगितलेलं आहे. ऍट द टाइम ऑफ रिक्रुटमेंट म्हणजेच भरती करते वेळी, निवड करते वेळी, ऍट द टाइम ऑफ रिक्रुटमेंट ऑफ एम्प्लॉईज द मॅनेजमेंट शुड अश्युअर देम अबाउट, कशासाठी अश्युअर करायचं आहे, कशाची खात्री द्यायची आहे,
स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर, कार्यकाळाच्या स्थैर्याची, और जॉब सिक्युरिटीची. म्हणजेच की ज्या वेळेस आपण एखाद्या एम्प्लॉईचं सिलेक्शन आपल्या बिझनेस मध्ये करत असतो त्यावेळेसच त्याला आपल्याला अश्युअर करून द्यावं लागतं काय, तर तू या बिझनेस मध्ये काम करतोयस, तू ज्या पोस्टवर काम करतोयस किंवा तुझी जॉब सिक्युअर असणार आहे, तू परमनंटली या बिझनेस मध्ये असणार आहेस, हे आधीच आपल्याला सिलेक्शन करते वेळीच एम्प्लॉईला एक्सप्लेन करावं लागतं, सांगावं लागतं. या प्रिन्सिपल नुसार इट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन क्रिएटिंग सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस अमंग द एम्प्लॉईज. म्हणजेच काय, आता जर आपण आपल्या एम्प्लॉईजला जॉब सिक्युरिटी देत असेल तर एम्प्लॉईज आणि बिझनेस मध्ये आपुलकी निर्माण होते, बिलॉंगिंगनेस निर्माण होते. म्हणजेच काय, आता खूप बेसिक गोष्ट आहे, एखाद्या वेळेस जो आपला एम्प्लॉई असते त्याला सांगितलं की तू या ठिकाणी काम करतोयस तर तू परमनंट आहेस असं म्हटल्यानंतर तो कर्मचारी एकतर खुश होईल, कर्मचारी म्हणजे एम्प्लॉई खुश होईल, आता मला टेन्शन नाहीये. टेन्शन कशाचं नाही, मी या बिझनेस मध्ये परमनंट आहे, मग मला जे काही आहे हे बिझनेस माझ्यासाठी आहे, मी माझा 100% या बिझनेस मध्ये देणार. जर जॉब सिक्युरिटी आपण त्यांना दिलंच नाही, अगोदरच सांगितलं की तुम्ही टेम्पररी बेसिसवर आमच्या बिझनेस मध्ये काम करताय, तर ते जॉईन होतात, काम करतात, पण त्यांच्या मनामध्ये सतत भीती असते काय, मी टेम्पररी बेसिसवर या ठिकाणी काम करतो, आज न उद्या मला काढून टाकतात, मग मी माझं 100% देऊन काय करू, मला जेवढं झालं तेवढं काम करणार, विषय संपवणार. या ठिकाणी व्यवसायाचं, बिझनेसचं नुकसान होतं. कसं नुकसान होतं, 100% न दिल्यामुळं, कामाची टाळाटाळ केल्यामुळं, कामचुकारपणा केल्यामुळं, अशा वेळेस त्यांच्यामुळे बिझनेसला बऱ्याचदा नुकसान होत असतं. जर बिझनेसला हे नुकसान सहन होत नसेल, सहन करायचं नसेल, तर त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर आणावं लागतं. कसं, तुम्ही जर आधी एम्प्लॉईला सिलेक्शन करते वेळी सांगून टाकला की बेटा तू बिझनेस मध्ये आला, एम्प्लॉई तू आला तर तुझी जॉब सिक्युरिटीची हमी मी देतो, भविष्यामध्ये मी जरी नसलं तरी कोणी पण तुला या बिझनेस मधून काढून टाकू शकत नाही, एवढं जरी म्हणलं तरी बस झालं, तो आता बाकी काहीच टेन्शन घेत नाही. ओके, पुढे काय सांगितलं, इनसिक्युरिटी इन जॉब ऑलवेज अफेक्ट द एफिशियन्सी ऑफ एम्प्लॉईज adversely, whereas job security minimize employee turnover ratio. आता ज्या वेळेस आपण इनसिक्युरिटी आपल्या एम्प्लॉईजला दाखवलो जॉब मध्ये की तुम्हाला काढून टाकण्यात येईल असं जर त्यांना सांगितलं, त्यावेळेस सगळं संपलं, त्यांची एफिशियन्सी कमी होते, ते कामच करणार नाहीत, कसंही आपल्याला काढून टाकणार आहेत, मग आपण मन लावून काम करून काय फायदा, उबडधोबड कामं करतात जातात, नुकसान होतं बिझनेसला. ओके, तर जसं जॉब सिक्युरिटी मिनिमाइज एम्प्लॉईज टर्नओव्हर म्हणजेच काय, ज्या वेळेस आपण आपल्या एम्प्लॉईजला सिक्युरिटी देतो, नोकरीची सुरक्षितता देतो, त्यावेळेस आपलं जे एम्प्लॉईज जॉब सोडून जातात ते रेशो कमी होत असतं. ठीक आहे, बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करते चांगल्या पद्धतीने. तर आपल्या बिझनेस मध्ये हे दोन प्रकारचे एम्प्लॉईज आहेत. आपण सिलेक्शन होते वेळी एका एम्प्लॉईला सांगितलं की तू परमनंट आहेस आणि तू टेम्पररी आहेस. दोन गोष्टी समजतात, परमनंट म्हणजे कायमचं बिझनेस मध्ये, तू काही दिवसांसाठीच व्यवसायामध्ये काम करणार आहेस. अशा वेळेस इम्पॅक्ट ऑन कोणत्या कोणत्या गोष्टींवर परिणाम होतो, वर्कवर परिणाम होतो, याचं वर्क कमी होत जातं, डिक्रीज होत जातं, याचं जास्त वाढत जातं. मी परमनंट आहे, मला मन लावून काम करायचंय, प्रमोशनवर प्रमोशन करून घ्यायचं याला वाटतं, मग याला काय वाटतं, मी कितीही काम केलं तरी मला आज न उद्या सोडूनच जायचंय, मग मी काम करणारच नाही, डिक्रीज होऊन जातं, याचं इन्क्रीज होतं, याचं डिक्रीज होतं. सेकंड कशावर इम्पॅक्ट पडतं, एफिशियन्सी लेवलवर इम्पॅक्ट पडतं. याला म्हणलं तुझं जॉब परमनंट आहे, एफिशियन्सी लेवल वाढणार, कशी वाढणार, 100% देऊन मन लावून काम करणार. याला काय वाटणार, टेम्पररी आहेस,
सॅड राहील, लक्ष राहणार नाही, काय काम करायचं त्याच्या लक्षातच बसणार नाही. कधी कधी मुद्दामून पण करतात, मला कसंही जायचंच आहे, मी मन लावून काम करून काय फायदा, परत एफिशियन्सी लेवल डाऊन होणार, डिक्रीज होणार. थर्ड वन कशावर इम्पॅक्ट पडणार, प्रोडक्टिव्हिटी लेवल, उत्पादन क्षमता. परमनंट आहे, इन्क्रीज होणार. परमनंट नाही, जॉब सिक्युरिटी नाही, इनसिक्युरिटी आहे, डिक्रीज होणार. मेंटॅलिटी परमनंट आहे, मेंटॅलिटी मानसिकता चांगली आहे, म्हणजेच काय, मेंटली प्रिपेअर आहे की आता बाबा काही झालं तरी धक्का लागू शकत नाही, मन लावून काम करणार, 100% देणार. सेम इकडे मेंटॅलिटी डाऊन होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट वन आहे इम्पॅक्ट ऑन इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन वाढणार आणि इकडे इन्स्पिरेशन डाऊन होणार. आता इन्स्पिरेशन वाढणार म्हणजेच काय, मी जर आणखीन चांगलं काम केलं तर मला प्रमोशन मिळणार. मी कितीही चांगलं काम करू दे, मला आज न उद्या जायचंच आहे. समजायले, जर प्रिन्सिपल ऑफ इक्विटी नुसार किंवा प्रिन्सिपल ऑफ स्टेबिलिटी ऑफ टेन्युअर नुसार ज्यावेळेस आपण आपल्या बिझनेस मधल्या एम्प्लॉईला अश्युअर करतो, खात्री देतो की तुमची जॉब सिक्युरिटी आहे, त्यावेळेस ते चांगलं काम करतात, 100% देतात. आणि ज्यावेळेस आपण काहीच म्हणत नाही, टेम्पररी बेसिसवर असं आपण त्यांना इनडायरेक्टली दाखवून जातो, अशा वेळेस सगळं डिक्रीज होत जाणार. ओके, असं न करता अश्युअर करा, खात्री पटवून द्या, त्यांना सांगा, मग ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी इन्क्रीज होतील. याचा फायदा बिझनेसला होत असतो. बघा, नेक्स्ट वन आहे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह, पुढाकार घेण्याचे तत्व. म्हणजे काय, इनिशिएटिव्ह रेफर्स टू व्हॉलंटरिंग टू द वर्क इन अन इनोव्हेटिव्ह वे. म्हणजेच की एखादं काम पुढाकार म्हणजे नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी एम्प्लॉई स्वतः पुढे येणं. नाविन्यपूर्ण म्हणजेच की स्व इच्छेने स्वतः काहीतरी करणं. मॅनेजर म्हणायले, एम्प्लॉईज काम करायलेत, यायलेत, चाललेत, ऐकायलेत, काम करायलेत, बस एवढंच नाही. मॅनेजर सांगून सुद्धा किंवा मॅनेजर एखादी वेळेस सांगायला विसरला तर एम्प्लॉई स्वतः येऊन ते काम करणं. मॅनेजर नाही सांगितलं तरी ते काम, टास्क कंप्लीट करून टाकणं. हे आहे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. बघा, द फ्रीडम टू थिंक अँड वर्क ऑन न्यू आयडियाज encourage employees to take initiative while working on given task. ज्या वेळेस आपण आपल्या एम्प्लॉईला फुल ऑफ फ्रीडम देतो, स्वातंत्र्य देतो. कशाचं स्वातंत्र्य, एखादा न्यू आयडिया जर तुमच्या डोक्यात असेल, आता आपण वरती बघितलो प्रिन्सिपल ऑफ इक्विटी मध्ये सबऑर्डिनेट सोबत रिलेशन एकदम फ्रेंडली ठेवायला पाहिजे. फ्रेंडली म्हणजेच काय, फ्रीडम द्यायला पाहिजे. मग फ्रीडमचा परिणाम या ठिकाणी सुद्धा होतो. ज्यावेळेस आपण एम्प्लॉईजला फ्रीडम देतो, फ्रीडम दिल्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये जे न्यू आयडियाज येतात ते आपल्या पुढे सांगत असतात, डिस्कस करत असतात. मग एखादी वेळेस एखादी चांगली आयडिया मॅनेजरला सुद्धा जर पटली तर त्या आयडिया बिझनेस मध्ये त्या आयडियावरती काम करायला सुरुवात करतो, त्याचा फायदा आपल्या बिझनेसला होत असतो. ठीक आहे. ज्या वेळेस आपण आपल्या एम्प्लॉईजला फ्रीडम देतच नाही, मी जे सांगतो तेच करा, आगाऊ काहीच बोलायचं नाही आणि काही विचारायचं पण नाही, मी सांगितलं तेवढंच करा, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही, असं जर आपण दबाव टाकू लागलो, जोरात बोलू लागलो, तर ना कोणता एम्प्लॉई पुढे येईल, ना कोणती त्याची आयडिया एक्सप्लेन करेल, काहीच करणार नाही. उलट जर जास्त प्रेशर टाकलो तर बिझनेस सोडून जाईल. मग प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह नुसार एम्प्लॉईज सोबत फ्रीडम द्या, एम्प्लॉईजला फ्रीडम द्या, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण वागणूक ठेवा, त्यांचे जे काही नवीन आयडिया असतात ते ऐका आणि त्यांना वेगवेगळ्या संधी देत जा. संधी दिल्यानंतर ते स्वतः येऊन तुम्हाला सांगतील आणि त्याच्यावरती काम सुद्धा करतील. This initiative should be welcomed by the manager. जे काही आयडिया असेल एक्सप्लेन केल्यानंतर वेलकम करायचं, ऐकून घ्यायचं. त्याच्यानंतर थ्रू डिस्कशन ऑन द न्यू आयडियाज, जे नवीन आयडिया असतात ऐकायचं आणि त्या ऐकल्यानंतर जर पटत असतील तरच पालन करायच्या आयडियाज वरती वर्क करायचं.
इट ऑल्सो हेल्प्स इन क्रिएटिंग हेल्थी ऑर्गनायझेशनल कल्चर. म्हणजेच जर आपण असं करत राहिलो, कसं मॅनेजर आणि एम्प्लॉईज मध्ये जे काही रिलेशन असेल ते चांगलं असेल, फ्रीडम दिलं असेल, न्यू आयडिया सांगतायत, त्याच्यावरती सगळे मिळून काम करतायत, असं जर असेल आपल्या बिझनेस मध्ये जो काही वेदर असतो किंवा कल्चर असतो तो एकदम हेल्थी होतो, वातावरण एकदम पोषक होत असतं, पॉझिटिव्हिटी असते त्या बिझनेस मध्ये. ओके, चलो नेक्स्ट वन कडे जायचं. त्या अगोदर परत एकदा सांगते प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. जसं की या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता, मॅनेजर एखादा डिसिजन घेते वेळी सगळ्यांना बोलवला, फ्रीडम दिला, तुम्ही या, आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा, एक प्रोजेक्ट आपल्याकडे आले, आता त्याच्यावरती कसं काम करायचं या सगळ्यांसोबत डिस्कस करायला. मग याला एक आयडिया आली, सगळ्यांनाच आयडिया आली, तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, सगळ्यांनी सुद्धा त्यांच्या मनातल्या गोष्टी मॅनेजरला सांगितल्या. मॅनेजरला ज्यांची गोष्ट आवडली त्याच्यावरती सगळ्यांनी काम करायला सुरुवात केली. हे आहे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. पुढाकार घ्या, स्वतः एम्प्लॉईजला पुढे आणायचं, त्यांना वेगवेगळ्या संधी द्यायचं, अपॉर्च्युनिटीज द्यायचं आणि ते चांगल्या पद्धतीने काम सुद्धा करतील. शेवटचं आहे, लास्ट वन आहे प्रिन्सिपल ऑफ इस्प्रिट डी क्रो. ओके, बघा टीम वर्क खूप सोपं आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रत्येक वेळेस खूप सोपं आहे म्हणाले, खरंच रियालिटी मध्येच खूप सोपे आहेत सगळे प्रिन्सिपल्स. हेनरी फ्युएल हॅज गिवन एम्फसिस ऑन द टीम वर्क. म्हणजेच टीम वर्क वर फोकस केलेला आहे, एकट्याने काहीच होत नाही. फॉर एक्झाम्पल आपला क्रिकेट बघत असतो, एकटा प्लेअर कितीही जोर मारला तरी मॅच जिंकत नाही. ज्यावेळेस सगळेजण एकत्रित येऊन खेळतात, एक मनाने खेळतात, त्यावेळेस आपण मॅच जिंकत असतो. हे आहे टीम वर्क. इस्प्रिट डी कोर मीन्स युनियन इज स्ट्रेंथ. एकी हेच बळ, सगळेजण मिळून काम करायला पाहिजे, तेच आपलं स्ट्रेंथ असतं. Running any organization is a group activity and human resource are the valuable asset of the organization. आपल्या बिझनेस मध्ये सगळ्यांनी सामूहिक, सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, ह्युमन रिसोर्स म्हणजेच आपले जे काही एम्प्लॉईज असतात ते एक व्हॅल्युएबल ऍसेट आहेत. सगळे एकत्रित येऊन काम करणं, तुमची व्हॅल्यू बिझनेस मध्ये खूप जास्त आहे, तुम्ही खूप महत्वाचे आहात, एकत्रित येऊन काम करा. भांडणं करून दोन दोन असे आपल्या फ्रेंड्स सर्कल मध्ये ग्रुप असतात, 4 मैत्रिणींचा, मुलींमध्ये जरा जास्त असता हा क्रेज, 4 मैत्रिणींचा वेगळा ग्रुप, या मैत्रिणींचा वेगळा ग्रुप, ते एकमेकांना बोलत नाही. असं न करता तुम्ही एक क्लासमेट्स असाल तर सगळे एकत्रित येऊन राहणे. ओके, इफ ऑल एम्प्लॉईज आर वर्किंग ॲज अ युनियन, म्हणजे संघटन म्हणून काम करतात, with mutual trust, the difficulties can be solved quickly. ज्या वेळेस आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करतो त्यावेळेस कोणतीही सिच्युएशन होते त्या सिच्युएशनला फेस करतो, आपण रेडी असतो, तयार असतो, हिम्मत मिळत असते. फॉर एक्झाम्पल आपल्या घरचं एक्झाम्पल घ्या, घरामध्ये सगळे मेंबर्स एक मनाने राहत असतील, एकमेकांचा विचार करून, ज्यांची जॉईंट फॅमिली आहे त्यांना कळते, किंवा 4 जरी असले फॅमिली मेंबर्स मध्ये, आई वडील बहीण भाऊ, बस 4 जरी एक मनाने राहत असतील तर त्यांच्या पुढे कोणती पण सिच्युएशन येऊ दे मात करू शकतो. जर आई पप्पाचं ऐकत नाहीत, पप्पा आईचं ऐकत नाही, बहीण भावाचं जमत नाही, ना भावाचं पप्पाचं जमतं, बहिणीचं आईचं जमतं, असं जर जमत नसेल, आपल्या फॅमिलीमध्ये खूप सारे भांडणं व्हायला तयार होतात, डिस्प्यूट्स होतात, कोलॅप्स होत असतात. ज्यावेळेस आपण एकत्रित येतो त्यावेळेस आपल्याला कोणी काही करू शकत नाही, ना भांडणं होतात, एकदम चांगल्या पद्धतीने हॅपी फॅमिली तयार होते आपली. बिझनेस मध्ये पण सेम असतं, सगळे एम्प्लॉईज एकत्रित येऊन एक मनाने सामूहिक पद्धतीने काम करायला पाहिजे. स्वतः एकटं राहून काम करायला जमत नाही. अडचण आली तर सगळ्यांनी एकत्रित येऊन त्या अडचणीला, त्या प्रॉब्लेम आली तर त्या प्रॉब्लेमला फेस करायला तयार पाहिजे. ओके, देअरफॉर ॲज अ लीडर manager should create a spirit of the teamwork and understanding among employees to achieve organizational goal easily. तर मॅनेजरने सुद्धा सगळ्यांमध्ये ते स्पिरिट तयार केलं पाहिजे, सगळ्यांना सांगितलं पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे की बाबा आपल्याला काही झालं तरी आपण एक आहोत, एक मनानेच बिझनेस मध्ये काम करायचं आहे.
ठीक आहे. आता इथे या ठिकाणी एक एक्झाम्पल घेते आणि हे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. सेम वरती जे एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीने. मॅनेजर कडे कस्टमर आला, कस्टमर म्हणू लागला वी नीड 132 शेअर्स टुमॉरो इमिडिएटली. परत ती सिच्युएशन, मॅनेजर थोडा विचार केला, मग रिस्पॉन्स केला व्हाय नॉट, गेट इट फॉर शुअर, हो नक्कीच मिळेल, का नाही मिळणार. ठीक आहे म्हणला, ऑर्डर एक्सेप्ट केला, 132 शर्ट्स तुम्हाला उद्यापर्यंत मी करून देईल म्हणला. ओके म्हणला. तर बिझनेसचं टायमिंग तेच असेल 10 to 4 PM. तर आपल्या एम्प्लॉईजला सांगितलं की बाबा उद्या सगळ्यांनी वेळेवर यायचं आहे, आपल्याला 132 शर्ट्सचं प्रोडक्शन घ्यायचं आहे, कोणीही कामचुकारपणा करू नका, टास्क कंप्लीट करायचं, ऑर्डर कंप्लीट करावं लागतं, पार्टी खूप मोठी आहे, पैसे खूप मिळणार आहेत, तुम्हाला पण देईल असं म्हणावं लागतंय. सगळे ठीक आहे म्हणतात, घरी जातात. दुसरा दिवस उगवतो, कहाणीच आहे एक प्रकारची. आता सगळे टाइमला बिझनेस मध्ये येतात, 10 वाजता कामाला येतात. कामाला आल्यानंतर असं समजतं आहेत 12 एम्प्लॉईज, 12 पैकी एक एम्प्लॉई आहे आपला जो येत नाही, बिमार पडतो, अचानक त्याला पोटात त्रास व्हायला सुरू होतात, तो बिझनेस मध्ये येतच नाही, कामाला येतच नाही. मग आता सांगा 132 शर्ट्स कंप्लीट करायचे होते, कालच आपल्या मॅनेजरने आपल्याला सांगितलं प्रत्येकाने 12-12 केलं तरी सफिशियंट आहे म्हटलं होतं. 12-12 नाही, प्रत्येकाने 11-11 शर्टचं प्रोडक्शन घेतलं तरी आपण उद्या आपलं काम संपू म्हटलं होतं, कालच सांगितलं होतं. सांगून सुद्धा त्याला बिचाऱ्याला अचानक त्रास झाला, तो आलाच नाही बिझनेस मध्ये. आता आम्ही 11 करू, बट जो आला नाही त्याच्या नावचं कोण करणार. मग अशा वेळेस सगळ्यांनी एक मनाने प्रिन्सिपल ऑफ इस्प्रिट डी कोर नुसार काय करावं लागेल, हा एम्प्लॉई आला नाही तर त्याच्या नावचे पण एक एक वस्तूंचं प्रोडक्शन यांना घ्यावं लागेल. म्हणजेच प्रत्येकांनी जे 11 आहेत एम्प्लॉईज त्यांनी सांगितलं की तो नाही आला तर काय झालं, त्याच्या नावचं आम्ही करून टाकू. मग प्रत्येकाने परत 12 असं जर शर्टचं प्रोडक्शन केलं तर टास्क कंप्लीट होईल, 132 शर्ट्स होऊन जातील, ऑर्डर कंप्लीट होईल, मॅनेजर पण देऊन टाकेल, म्हणजे ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर मॅनेजरला पण फायदा होतो, तोच फायदा एम्प्लॉईजला होतो. आता काय फायदा होतो, सपोज यांनी सगळ्यांनी नकार दिला, मॅनेजर म्हटलं की करून टाका बाबा, काय होते, आपली संघटना एक आहे, आपण सगळेजण एकत्रितपणे काम करतो, तो नाही आला तर त्याच्या नावाचं तुम्ही करून टाका, जर उद्या तुम्ही नाही आला तर तुमच्या नावाचं तो करेल. एवढं म्हणून सुद्धा हे जर नाही ऐकले, नाही आम्ही दुसऱ्याच्या नावाचं करतच नाही, मग यांनी काय करणार, 121 शर्टचं प्रोडक्शन करणार, टास्क कंप्लीट होणार नाही, ऑर्डर कंप्लीट होणार नाही. दुसऱ्या दिवशी कस्टमर येईल, झालं का म्हणलं तर नाही झालं, एवढेच झाले म्हणलं तर तो कस्टमर ओरडणार, चिडणार, मी म्हंटल होतं तुम्हाला अर्जंट होतं, मला मी तुमच्या ट्रस्ट ठेवून तुम्हाला हे दिलं होतं ऑर्डर, नाही तर मी दुसऱ्यांना दिलं होतं, खूप शिव्या देणार. मग यामुळे काय होईल, गुडविल खराब होईल, मॅनेजर रागाला येईल, या सगळ्यांना ओरडेल. त्याऐवजी प्रिन्सिपल ऑफ इस्प्रिट डे कोड नुसार तुम्ही काय करा, हा जरी नाही आला याच्या नावचं एक्स्ट्रा वर्क तुम्ही करून टाका. काय फरक पडतंय, तुम्ही जर एक्स्ट्रा वर्क केला तर आपला ऑर्डर कंप्लीट होईल, कस्टमर सुद्धा सॅटिस्फाईड होईल, खुश होईल. आज आता आपण ऑर्डर केलं, दुसऱ्याला सुद्धा सांगतो मी इथं गेलो होतं, तुम्ही सुद्धा तिथेच जा, ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि ऑर्डर सांगल्या त्या वेळेमध्ये परत करतात. समजायला गुडविल वाढत जाते, मग आणखी नवीन कस्टमर यायला तयार होते, नवीन कस्टमर आल्यामुळे तर बिझनेसची ग्रोथ होते, बिझनेसची ग्रोथ झाली की प्रॉफिट अचानक वाढते, इन्क्रीज होते प्रॉफिट वाढलं की प्रोडक्टिव्हिटी लेवल वाढते, इफिशियन्सी वाढते, बिझनेसची पण वाढते आणि एम्प्लॉईजची पण वाढते, मग फायदाच फायदा होत असतो. ओके, समजलं का तुम्हाला, खूप सोपं आहे. या ठिकाणी आपण आपले 14 प्रिन्सिपल कंप्लीट केलेला आहे. जर या 14 प्रिन्सिपल बद्दल काही डाऊट असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता, डाऊट विचारायचे आहेत. ओके, आणि त्याचबरोबर बिग बुल बॅच लॉन्च झालेली आहे, फटाफट बिग बुल बॅच परचेस करा, येणारे व्हिडिओ तुम्हाला तिथेच पाहायला मिळणार आहेत. आणखीन जर तुम्हाला प्रत्येक टॉपिकचे नोट्स हवे असतील विथ एक्झाम्पल्स तर 21 रुपीजचा नोट्स एक्सपर्ट नावाचा कोर्स सुद्धा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे आणि प्रत्येक टॉपिकचे, प्रत्येक चॅप्टरचे
तुम्हाला नोट्स मिळून जातील. मग तुम्हाला अभ्यास करायला सुद्धा सोपं होईल, कारण एक्झाम्पल्स आहेत ते महत्वाचं आहे. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.